सर या ठिकाणी तात्याच्या माळा या ठिकाणी आलेल्या सर्वांना या ठिकाणी बोलण्याची संधी आहे। सर्वप्रथम आमच्या तात्याच्या माळ्याकडून सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे या शेवटच्या कार्यक्रमाला। तर आपण हा उपक्रम राबवला असे आपले सर्वांचे बंडू शेठ या सर्वांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो याच्यासाठी की काय झालं की आता धकाधकीच्या युगामध्ये माणसाला आनंद लुटायला वेळ नाही। आज शहरामध्ये जर आपण गेलो तर आपल्याकडे पैसा भरपूर आहे, सर्व काही आहे, परंतु आपण ज्या 2-3 गोष्टी करणं गरजेचं आहे की त्याकडे आपलं बऱ्यापैकी दुर्लक्ष होतं। आणि त्यामध्ये पहिलं म्हणजे सर्वात महत्त्वाचं की आपलं कुटुंब आणि आपल्या कुटुंबाला आनंद देणं, संस्कार करणं हा एक भाग असतो, परंतु आता जनरली तो शहरामध्ये लोप होत चाललेला आहे। आणि त्यांनी ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली। काय होतं की आपण जरी म्हटलं दोघं नवरा बायको नोकरीला असले, व्यवसायात असले, व्यापारात असले, कशात जरी असले तरी पण त्यांना ते दैनंदिन जीवनामध्ये आता शक्य होत नाही बऱ्याचशा गोष्टी करणं। आणि त्याच्यामुळे मुलांकडे बऱ्यापैकी त्यांना इच्छा जरी असली तरी त्यांना वेळ देता येत नाही। त्यामुळं आता याशी जे उपक्रम आहे याच्यामुळे कमीत कमी आठवड्याचा 1 दिवस आपल्याला त्या मुलांबरोबर गुण्यागोविंदानं घालता येतो। आणि आता आपण जे म्हणतो नेहमी आता एक तक्रार असते पालकांची की आपली मुलं ऐकत नाही, मोबाईल शिवाय करत नाही, किंवा त्यांना संस्कार नावाची चीज राहिली नाही, आमच्या काळात असं होतं तसं होतं। आपण लहान मुलांना नेहमी सांगत असतो या गोष्टी, परंतु काय होतं संस्कार ही गोष्ट जी आहे ती क्लासमध्ये शिकवली जात नाही, कुठं पाहून होत नाही, ती आपल्या घरात रुजावी लागते। हे आपल्या पालकांनी प्रथम लक्षात घेतलं पाहिजे। आपल्या मुलांना काय करायचं हे जे डोक्यात असलं की तसंच प्रकारचं वातावरण आपण त्यांना जर नेहमी आपल्या घरात दिलं तर ते तसेच होतात। आता साधं उदाहरण सांगतो मी, म्हणजे 2-3 गोष्टी मला याच्यासाठी सांगायच्या का आपण सगळे आता जाणारच आहे। पहिली गोष्ट असते बघा, आता आपल्याकडे मोबाईल असतो आणि आपण बऱ्याच 99% पालकांच्या तक्रारी असतात का आमचा मुलगा नुसता मोबाईल घेऊन फिरत असतो, मोबाईल घेतो वा काही करतो। ह्या तक्रारी जवळपास 99% पालकांच्या आहेत। मला एक सांगा, आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करा बरं, आपण किती वेळ मोबाईलवर असतो? मुलांना अजिबात हे करू नका, आपण किती वेळ असतो? आपला पाहुणा आला किंवा आपल्या पाहुण्याचा कुणी आला, नातेवाईक आला, आपला मित्र आला, आपण किती वेळ देतो त्यासाठी? किंवा दुसरी गोष्ट आपण काय सांगतो की मुलांनी अजिबात खोटं बोलू नये, म्हणतो की नाही? आपण म्हणतो ना, प्रामाणिक इच्छा आहे ना आपली आपल्या। मी या गोष्टी याच्यासाठी सांगतो की आपण लोकांना अजिबात विचारू नका, आपल्या मनाला पहिलं विचारा आपण फोनवर किती वेळेस खोटं बोलतो? मी इथं आहे, घरी असलं तर मी बाहेर आहे मी, आणि हेच मुलं ऐकतात, हेच मुलं ऐकून ते त्या पद्धतीचे संस्कार होतात। म्हणून आपण काय करायचं, आपण जग सुधारायचे अजिबात विचार करायचा नाही। आपण आपलं स्वतःला जर सुधारलो ना आपले मुलं सुधारणार आहे आणि आपलं कुटुंब सुधारलं की प्रत्येकाचं कुटुंब सुधारलं तर जग सुधारणार आहे। पण आपण आपल्या कुटुंबात काहीच करत नाही आणि आपण फक्त जग सुधारायच्या गोष्टी करतो, ह्या गोष्टी अजिबात शून्य किंमत आहे त्याला। जोपर्यंत माझे एक मत आहे, एखाद्या व्यक्तीला सांगण्याचा अधिकार तेव्हाच असतो त्यावेळेस तो लायक पाहिजे। जर एखादा व्यक्ती म्हणत असेल की आपण दारू पिणं चुकीचं आहे किंवा असं करणं चुकीचं आहे, जे सांगतो ना त्यावेळेस तो अधिकार, जो दारू पितो तो जर आपल्याला सांगत असेल दारू पिणं चुकीचं आहे तर त्यावेळेस लोक ऐकत नाही, हे लक्षात ठेवा। आई बापांची सेवा करा, हे करा, हे ज्या गोष्टी ना त्याला अधिकार संपन्न व्यक्ती पाहिजे की त्याला त्या गोष्टी अवलंबल्या पाहिजे। आणि त्याच्यामुळं आपण हे आता हे बंडू शेटनी जे चांगलं व्यासपीठ उभा करून दिलं, आपण शहरामध्ये खूप चांगल्या गोष्टी पाहतो, खूप चांगल्या पाहतो, त्याचा आपल्याला प्रभाव पडत नाही। यांना आम्ही ते झाला विषय की आपण ग्रामीण भागातल्या ज्या कल्चर आहे ते शहरातल्या लोकांना उपलब्ध करून द्या, शहरातले लोक आनंद लुटतील, कारण त्यांना ते बाकीच्या गोष्टी माहिती नाही। आणि याच्यासाठी काय असतं, आपण बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो बाहेर जाताना आपण अजिबात विचार करत नाही पैशाचा सुद्धा। कुठं जर मॉलमध्ये गेलो तर 10,000, 5,000, 20,000 तुम्ही खर्च करायची तयारी राहते, पण ज्या वेळेस तुम्ही असे शेतकऱ्याच्या कोणाच्या तिथं जाता त्यावेळेस तुम्ही 10 वेळेस विचार करता। 10 रुपयाची जर भाजी असली तर 5 रुपयाला देता का? आपल्या महिला ज्या नोकरीला आहेत, ज्या चांगल्या सुशिक्षित महिला आपण म्हणतो, त्या महिला त्या शेतकऱ्याच्या तिथं जर गेल्या शेतावर विकत असल्या रस्त्याच्या कडेला 10 रुपयाची मेथीची भाजी जर असेल तर ते 50 वेळेस भाव करतात, 5 रुपयाला देतो का 7 रुपयाला देतो का? ही आपली एक लक्षात घ्या मेंटॅलिटी। आणि आपण मॉलमध्ये गेल्यानंतर काहीच भाग करत नाही। त्याच्यामुळे आपल्याला जर खरोखर वाटत असेल की आपला शेतकरी, आपला जवळचा ग्रामीण भागातला माणूस हा पुढे जायला पाहिजे तर आपण त्याला लिफ्ट दिली पाहिजे। आपण म्हणत नाही त्याचं फुकटचं घ्या तुम्ही किंवा तुम्ही फुकट मदत करा,
परंतु तुम्ही त्याचं जे कष्ट आहे त्या कष्टाचा मोबदला त्याला मिळाला पाहिजे. त्याला तुम्ही ते म्हणजे असं तुम्ही मोठ्याने सांगता की आता आम्ही बघतो ना आमच्या मित्रांच्या बायका काही किंवा कुठे गेलं तर 10 रुपये म्हणजे बाजार जर आणला तर लगेच सांगतात मी 5 रुपयालाच घेतले, मोठं कौशल्य दाखवल्यासारखे किंवा पराक्रम केल्यासारखं ते बोलतात. एकदम चुकीची गोष्ट आहे की जर आपल्याला आपला शेतकरी आपला जर चांगला एखादा ग्रामीण भागातला म्हणून जर आपल्याला चांगलं काही करायचं असेल तर आपण आपल्या सुरुवात केली पाहिजे. तो जर म्हणला ना 10 रुपयाला आहे घ्या ना 10-5 रुपये द्या ना शेजारी पाजारी वाटतो तिथं काय तुम्हाला रोग आला का आपल्याला इतके कमवतो काय करतो बरोबर आहे की नाही. परंतु आपण असं करत नाही. आपण काटकसर किंवा असं जे करतो ते कुठं करतो जिथं करायला नको. तुम्ही मॉलमध्ये गेलो तुम्ही म्हणायला पाहिजे 20,000ची वस्तू आहे ना मला 15,000 मिळायला पाहिजे. इथं तुम्ही भांडा ना तुम्ही 2-5 रुपये कमी करा तिथं तुम्ही एक शब्द सुद्धा बोलत नाही. मी पाहिलेली गोष्ट आहे बरोबर आहे की नाही. आणि आम्हाला त्याच्यामुळेच तळमळ आहे आमची जी आम्ही जे बरेचसे अधिकारी वगैरे आहेत ना आमची एक तळमळ याच्यासाठी आहे की आपण त्याला तुम्ही फुकटचं देऊच नका. शेतकरी असेल कोणी गोरगरीब असेल कोणी तुमच्या कामाला असेल त्याला तुम्ही त्याचं देऊच नका. पण त्याचा कष्टाचा मोबदला देऊन 2 गोष्टी द्या ना. त्याला काय फरक पडतो तुमचं व्हायला जाणार आहे त्या गोष्टी द्या ना तुम्ही त्याला. तुम्ही अनावश्यक गोष्टीत खर्च करताच ना. एखादा जर पार्टीला गेला शहरातला माझ्या माहितीप्रमाणे 10,000च्या खाली येत नसेल येतो का नाही. पण तिथंच तुम्ही जर एखादा गोरगरीब एखादा मुलगा शिकत असेल गोरगरिबाचा खेडेगावात असेल आणि तो मुलगा जर शिकत असेल तर त्याला 500 रुपयाच्या वह्या पेन नसेल आणि तो शाळेत जात नसेल त्याच्यामुळं तुम्ही त्याला तिथं मदत करा ना. तोच तुम्हाला आणि तुम्ही हे देवण धर्मन हे अजिबात डोक्यात घेऊ नका. तुम्हाला आशीर्वाद नावाची फक्त तुम्ही ग्रामीण भागात ज्याला गरज आहे त्या व्यक्तीला जर तुम्ही मदत केली तुमची 500 रुपयाची मदत असू द्या त्याला 5 लाखाच्या ठिकाणी ती कारण तिथं गरज आहे त्याची भागलेली आणि त्याची किंमत ती 5 लाखापेक्षा पण जास्त असते. म्हणून आपण काय करायचं की आपण असे हे जे असतात तुम्ही करायचं. परंतु जिथं जिथं आपल्याला संधी मिळेल चांगल्या ठिकाणी काम करण्याची 2 पैसे खर्च करण्याची जाऊ द्या ना. तुम्ही एक लक्षात घ्या ज्यावेळेस आपलं मन सांगतं ना आपला पैसा चुकीच्या ठिकाणी जात नाही होऊ द्या खर्च. परंतु चुकीच्या ठिकाणी जात नाही हे ज्यावेळेस मन सांगतात तुमचा सार्थक लागला आहे गोष्टी. आणि एखाद्याच्या जीवनात उभारी देण्यासाठी जर असेल तर त्याच्यासारखं पुण्य कुठेही मिळत नाही. आणि अशाच पद्धतीने मला हे सांगण्याचं तात्पर्य हेच होतं की वेगवेगळा विषय आहे परंतु ही गरज आहे समाजाला. आपण ज्यावेळेस आनंद लुटायला येतो त्यावेळेस समोरच्या व्यक्ती कामगार वगैरे आम्ही मगाशी भेटलो त्यांना भेटलो ते सुद्धा कामगार आहेत. त्यांना सुद्धा आपल्यासारखं जीवन जगण्याची इच्छा असते. त्यांना सुद्धा 2 गोष्टी मायाने बोललं तर ते पण तेवढे त्या पद्धतीने करतात बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळं सर्वसामान्य व्यक्तींविषयी आपण नेहमी आत्मीयता आपलं दाखवलं आदरयुक्त भाव दाखवला पाहिजे. कोण लहान कोण हा मोठा नाही. आनंद सगळ्याला सारखाच मिळतो. मिळवायचा असला तर ते कशातून मिळवायचा हा पण ठरवलं पाहिजे. खूप मोठ्याच गोष्टी केल्या पाहिजे याच्यातून आनंद मिळतो हाच गैरसमज आहे. तुम्ही जर ठरवलं आपण याला एखाद्या छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद तोच आपल्या जीवनात मध्ये चांगल्या पद्धतीने होतो. बंडू शेटने आम्हाला इथं बोलावलं आमच्या मध्येच मागच्या आठवड्यापासून त्यांचा आग्रह होता. या काय झालं म्हणजे 1 महिना इलेक्शन मुळे आम्हाला पण पूर्ण रात्रंदिवस आम्हाला हे होतं वेळ नव्हता. आणि खरोखरच त्यांनी आता उलट आपल्या तुम्ही सर्वांनी आपल्याला मला काय म्हणायचं की तुमच्या जवळचे जे असतात कोणी असतात त्यांना सांगायचं की बाबा चला एक दिवस चला चुकीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा कुठेतरी इथं आले तर तुम्ही तुमचे मुलं दिवसभर कारण दिवसभर यायचं असं अजिबात दुपारी वगैरे यायचं नाही बरं का. दुपारी अजिबात यायचं नाही. सकाळी लवकर निघायचं 10 वाजेपर्यंत पोहोचायचं. इथला संपूर्ण आनंद हे पहा तुमचा आनंद आला तर त्यांचा आनंद द्विगुणित झालाय. ते त्यासाठी त्यांनी खुलं केलंय. त्यांनी जे खुलं इथं केलं आणि इथं चांगल्या पद्धतीने एक लक्षात घ्या आपल्याला आपण कोरोनाच्या काळात पाहिलं ऑक्सिजन वगैरे आपल्याला नैसर्गिक मिळत नाही. आपल्याला अशा ठिकाणी वातावरणात आलं तर कमीत कमी दिवसभरात तुमची ती ऊर्जा वाढते. तुमच्या 8-15 दिवस अजून लाईफ वाढतं चांगल्या पद्धतीने. अशा पद्धतीने हे चांगलं केलं आणि इथे जेवढे उपक्रम त्यांनी सुरू केले हे खूप कमी काळात केले त्यांनी. आता या वर्षी पुढल्या वर्षी त्याच्यात आमूलाग्र बदल होईल. त्याच्यात जसे जसे त्यांना वाटण का आता आपण याच्यामध्ये काय करणं गरजेचं आहे काय नाही ह्या गोष्टी त्या सुधारणा त्याच्यामध्ये अजून करून घेणार आहेत कारण की त्यांची सुरुवात आहे. आणि त्याच्यात कसं होतं की ते आहे सर्वसामान्य कुटुंबातून त्यांना सगळाच खर्च शहरा लोकांसारखं नसतं का 2-4 कोटी पडले कुठेतरी काहीतरी करायचं असा विषय नाही. त्यांना सगळं याच्यातूनच करून याच्यातूनच लावायचं आपल्याला. त्याच्यामुळे मित्रमंडळी जरी आले कुणी आले तर आपल्याला आपला कसं यांना हे होईल सहकार्य होईल अशा पद्धतीने आपल्या सर्वांनी बाहेरच्या लोकांनी सुद्धा आपल्याला याच्यात आपला रोल केला पाहिजे. अशा पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं खूप चांगलं नियोजन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आता पालक आहे तिथं तुमच्या मुलावरचा आनंद तुम्ही शहरात पाहता का असं कधी पाहिला का कधी तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद बघितला का असं कधी नाही का नाही बघितला. त्याला नॅचरल तुम्ही खेळू द्या. नॅचरल अशा गोष्टीत घेऊन जायचा. दरवर्षी माझं तर मत आहे तुम्ही दर आठवड्याला हेच नाही तुम्ही फॉरेस्ट मध्ये वगैरे चांगल्या चांगल्या ठिकाणी हे असतात ना तिथं तुम्हाला जिथं सगळ्या ठिकाणी घेऊन गेलं तर तो आनंद तुम्हाला चांगल्या पद्धतीने